आणि एक मोठी बातमी हाती येते, या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी थेट गावकऱ्यांनी मस्साजोगमध्ये केल्याचं कळत आहे। काय झालेलं होतं, कशामुळे तुम्ही गावकऱ्यांनी घोषणाबाजी केली सांगा। काय घोषणा केलं तुम्ही? आणि तेही सांगा। आम्हाला न्याय पाहिजे, न्यायाच्या हिशोबानं आम्ही आरोपी अटक करा म्हणतो। 4 सापडलेत, अजून 2-3 सापडलेले नाहीत। तुम्ही गृहमंत्री, उपमुख्यमंत्री या पदावरचे माणसं तुम्ही इथं येऊन तुम्ही काय केलं? अजित पवार तुम्ही फक्त इथं येऊन आमच्या तोंडाला पानं पुसून तुम्ही इथून निघून गेलात। आमचा राग, आमचा रोष अजूनही तुम्ही डबल तयार केला। आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते, ती तुम्ही विझवायचा प्रयत्न केला नाही, तुम्ही ती वाढविली। संपला विषय तो। काय घोषणाबाजी केली सांगा आता थोडक्यात। अजितदादांनी आमच्या अपेक्षा होती की अजितदादांनी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, जनतेचं गावकऱ्याचं म्हणणं अजितदादांनी ऐकून घ्यायला पाहिजे होतं। पण ऐकून न घेता महिला मंडळी आमचे बोलत असताना बी अजितदादांनी एक शब्द न ऐकून घेता त्यांचं जी काय मंत्रिमंडळाची काय जी अधिवेशनाची बोलते आणि तोंडाला पानं पुसते जनतेच्या, तसे आमच्या गावकऱ्याच्या खुणाचा तर काही बोललेच नाही संदर्भात। चौकशी तर काही करतो म्हणलेच नाहीत, पण दुसरी चौक बोलून आमच्या म्हणणं कुणाचंच न ऐकता अजितदादांनी इथून काढता पाय घेतला आणि ते निघून गेले। त्याच्यामुळं त्यांनी आमच्या जखमीवर हळद लावायला आलते का मीठ चोळायला आलते हे कळायला तयार नाही। त्यामुळे गावकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय।